हॅलो. मॅचला मात्र सुरुवात होते. दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात खेळताना दिसतील. एके बाजूला पाहिलं तर अष्टविनायक विक्रोळी संघ, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर एकविरा ज्युनियर कांजूरमार्गचा संघ. दोन्ही संघ एक एक मॅच एक एक सामना जिंकून एकमेकांच्या विरोधात खेळण्यासाठी सज्ज आहेत. स्ट्राईकला बघू शकतो आपण इंडियन क्रिकेटर तनुष कोटियन इन ॲक्शन पाहायला भेटत आहेत रबर बॉलच्या हंगामात. नॉन स्ट्राईकला पाहायला भेटतील आकाश पवार, एक जबरदस्त बॅटर. तर वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजीवर सज्ज झाला आहेत. बूम बूम बुमरा अर्थातच सुमित आवटे. आजचा रविवारचा सुट्टीचा दिवस आणि रविवारच्या दिवसातील एक जबरदस्त मॅच आपल्या समोर रंगताना दिसते. कारण की दोन्ही संघ समान ताकदीचे. पहिलाच बॉल त्याला मात्र लॉफ्ट केलाय आणि पाठवलंय. तिथे क्षेत्ररक्षक आहे, तिकडे मिसफिल्ड पाहायला भेटली आणि कॅच ड्रॉप होते पहिल्या चेंडूवर. आणि तिकडे बघता बघता एक धाव झाली आणि ओव्हरच्या माध्यमातून जर पाहिलं तर आणखीन एका धावाने भर होते. स्कोर पाहिला तर 2 धावांनी धावफलक पुढे जात असताना दोनच रन आहे ना सर? 2 रन ना? ओके. 2 धावांनी मात्र धावफलकाला सुरुवात होत असताना खोल्या टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडंसं असफल होताना दिसतं. आणि यावेळेस जर पाहिलं तर चांगला फटका पाहायला भेटलेला तनुषांच्या माध्यमातून. तिकडे मिसफिल्डिंग आणि त्याचाच फायदा घेतला. 2 धावांनी मात्र धावफलक पुढे नेत असताना यावेळेस आखूट टप्प्याचा बॉल. आता मात्र कोणतेही चूक नाही, थेट मैदानाच्या बाहेर चेंडूला पाठवलंय. तनुषांच्या बॅटमधनं एक जबरदस्त फटका. चेंडू 6 धावांसाठी सीमारेषा बाहेर येतोय षटकार. चांगली सुरुवात पाहायला भेटली अष्टविनायक विक्रोली या संघाच्या माध्यमातून. सलगच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके पाहायला भेटले. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर एक उत्तुंग षटकार तनुष यांच्या बॅटमधनं पाहायला भेटला. चांगल्या फॉर्ममध्ये आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटली. डोमेस्टिक क्रिकेट तिथे देखील चांगलं खेळतात. फुल टॉस, थोडीशी मिसफिल्ड पाहायला भेटली, त्याचा फायदा घेतला. तो म्हणजेच 1 रन. 9+1 अशा 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. फ्री हिटचा चेंडू असेल. स्ट्राईकला जर बॅटिंगला पाहिलं तर आकाश बॅटिंगसाठी दाखल आहेत. यावेळेस फ्रीडचा बॉल होता, त्याचा मात्र पुरेपूर समाचार घेतलाय आकाश यांच्या बॅटमधनं. चेंडूला पाठवलाय आकाशाच्या दिशेने. 6 धावांसाठी येतोय षटकार.
एक चांगली सुरुवात पाहायला भेटली आहे अष्टविनायक विरगोळी संघाच्या माध्यमातून. दोन्ही बॅटर देखील इन्फॉर्म आहेत आणि त्याच पद्धतीची बॅटिंग करत असताना सुमित मागच्या मॅचमध्ये मात्र जबरदस्त कामगिरी केलेली. पहिल्या षटकात तब्बल 3 धावा खर्च केलेल्या. यावेळेस जर पाहिलं तर थोडेसे महाग साबित झालेत. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत आणि 16 धावा खर्च केल्या आहेत. रबर बॉलचं क्रिकेट आहे, इथे मात्र तुम्हाला ताकद नाही तर इथे टायमिंग लागतो. यावेळेस वाईड यॉर्कर पाहायला भेटला, यासाठी ओळखले जातात सुमित. मोठा फटका जरूर आला परंतु तदनंतर चांगला कमबॅक त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. याही वेळेस मोठा फटका खेळला जरूर आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, मिसफिल्ड पाहायला भेटली परंतु तदनंतर चांगला बॅकअप आणि त्याचाच फायदा भेटला. 2 धावांनी धावफलक पुढे जात आहे. स्कोर जर पाहिला तर 18 धावा. पहिलं षटक प्रगतीपदावर असताना 5 चेंडूंचा खेळ झाला. 1 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. यावेळेस जर पाहिलं तर चांगला चेंडू, त्याला मात्र खोदून काढलंय आणि एकच धावावर भेटेल. एका धावाने धावफलक पुढे जाईल. पहिलं षटक सॉफ्ट अखेर. स्कोर जर पाहिला तर 19 धावा. एक चांगली सुरुवात अष्टविनायक विक्रोळी संघाची. वैयक्तिक पहिला संघासाठी दुसरं षटक घेऊन हर्ष दाखल झालेत आणि पहिलाच बॉल जर पहिला तर फ्लिक करायचा प्रयत्न होता, तिकडे नीट मिडल ऑफ द बॅट झाला नाही चेंडू आणि बघता बघता मात्र 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल 21 या धावसंख्येवर. हर्षकडे देखील क्षमता आहे, चांगली गोलंदाजी करतायत. सातत्याने जर पाहिलं गेलं तर मोठमोठ्या स्पर्धा देखील खेळल्यात, त्यामुळे अनुभव त्यांच्याकडे देखील आहे. परंतु सध्याच्या घडीला जर पाहिलं तर आकाश पवार इन्फॉर्म आहेत. त्यांच्या सोबतीला जर पाहिलं तर तनुष कोटियन. यावेळेस मोठा फटका घेण्याचा प्रयत्न परंतु नीट मिडल ऑफ द बॅट नाही, बॅटची एज घेतली. 1 धाव कंप्लीट केली आणि वेगाने दुसरी धाव देखील कंप्लीट करत असताना याही चेंडूवर पाहिलं तर 2 धावांनी धावफलक पुढे नेत असताना आपल्या संघाचं यावेळेस जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला भेटला. पुन्हा एकदा मिड विकेटच्या क्षेत्रात पळून 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आहे क्रिकेट आहे की मोठं ग्राउंड आहे, त्यामुळे दोन्ही बॅट्समन फायदा घेत आहेत त्याचा. 2-2 धावा का होईना परंतु स्कोर बोर्ड हा चालू आहे. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि तिन्ही चेंडूवर मात्र 2-2 धावा येत आहेत. 6 धावा या ओव्हरमध्ये आल्या आहेत. पहिली ओव्हर जर पाहिली तर 19 धावांची होती. स्कोर जर पाहिला तर 25 या धावसंख्येवर. यावेळेस पंच दंडित करतील गोलंदाजाला. अवांतर एक एक्स्ट्राची धाव येते.
यावेळेस स्लोअर वन चेंडू पाहायला भेटला आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक वेगाने आले चेंडूवर. एकच धाव भेटेल. धावाला एकने पुढे जाईल. स्कोर जर पाहिला तर 27 या धावसंख्येवर. यावेळेस मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत आणि एक जबरदस्त कॅच तिकडे पाहायला भेटली. चांगले फिल्डिंग एफर्ट्स पाहायला भेटले तिकडे. वेगाने आले. मिड ऑफच्या दिशेला होते आणि वेगाने चेंडू पर्यंत आले आणि एक जबरदस्त कॅच पाहायला भेटली. बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू हवेत होता. चांगल्या क्षेत्ररक्षणाचा नजारा पाहायला भेटलाय. विकेटचा पतन होत आहे. मोठा झटका लागतोय तो म्हणजेच अष्टविनायक विक्रोळी संघाला. तनुष कोटियन बॅक टू द पवेलियन होत आहेत. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकला पण बघू शकतो करण सोनावले. स्ट्राईकला बघू शकतो, माफ करा. यावेळेस चांगला चेंडू पाहायला भेटला. खोलवा टप्प्याचा चेंडू. त्यावर मात्र एक धाव येते. धावफलक एकने पुढे जाईल. स्कोर जर पाहिला तर 2 षटक समाप्ती अखेर 28 धावा. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन गोलंदाजीवर साहिल सावंत दाखल झालेत. स्ट्राईकला आपण बघू शकतो ओमान संघाचं प्रतिनिधित्व केलेले करण सोनावले. लेदर क्रिकेट खूप चांगलं खेळतात. त्याचबरोबर जर पाहिलं तर टेनिस क्रिकेट, रबर क्रिकेट देखील खूप चांगलं खेळतात आणि साहिलला देखील चांगलं ओळखतात, कारण की एकत्र खूप सारी प्रॅक्टिस केली आहे त्यांनी लेदर बॉल क्रिकेटची. यावेळेस फुलटॉस होता, त्याला मात्र खेळून काढलंय. तिकडे मिसफिल्ड झाली आणि त्याचा फायदा मात्र बॅटरला भेटतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. यावेळेस जर पाहिलं तर चेंज ऑफ पेस पाहायला भेटला. तिकडे वेगाने गेले, चेंडू पर्यंत पोहोचतील, फेकी करतील, तोपर्यंत एकच धाव भेटेल. व्हेरिएशन आहे साहिलकडे देखील आणि त्याला देखील ठाऊक आहे की कोणता विकनेस आहे करणचा, कारण की लेदर क्रिकेट खेळत असताना दोघं देखील खूप सारी एकत्र प्रॅक्टिस केली आहे त्यांनी. यावेळेस पुन्हा एकदा स्लोअर वन, गतीमध्ये परिवर्तन पाहायला भेटलं. चेंज ऑफ पेस आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला भेटलं.
स्वतःच्या गोलंदाजीवर साईल याच्या माध्यमातून एक प्रॉपर ऑलराऊंडर म्हणून सध्याच्या घडीला त्याच्याकडे पाहिलं जातं. बॅटिंगला जर पाहिलं तर ओपनिंगला किंवा वन डाऊनला येतात, नंतर गोलंदाजीवर देखील दारोमदार खूप चांगला आहे. याही वेळेस जर पाहिलं तर फसवलाय चेंडू, चांगला पाहायला भेटला. तिकडे वेगाने गेले तोपर्यंत एकच धाव भेटेल. एका धावाने स्कोर पुढे नेत असताना आकाश आपल्या संघाचं स्कोर पाहिला तर 34 धावा. 4 चेंडू झालेत या ओव्हर मधील. 2 चेंडू अजून देखील शिल्लक आहे. कौतुक करावं लागेल साईल यांचं, कारण की ज्या पद्धतीची बॅटिंग चालू होती ना पहिल्या 2 ओव्हरमध्ये, ती कुठेतरी संत गतीने आता या ओव्हरमध्ये चालू आहे. पहिल्या चेंडूवर जरूर चौकार आला मिसफिल्डचा, परंतु तदनंतर 3ही चेंडू चांगले पाहायला भेटले. 2 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. स्कोर पाहिला तर 34 या धावसंख्येवर. याही वेळेस चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन पाहायला भेटला. बॅटरला मात्र बीट केलंय या चेंडूने. येतोय निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा साईल सज्ज झाले. स्ट्राईकला करण, अनुभव आहे त्यांच्याकडे. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, शर्याचा वेध घेतलाय चेंडूने आणि 1+1 अशा लेग बाईच्या 2 धावाने मात्र धावफलक पुढे देत असताना आपल्या संघाचा स्कोर पाहिला तर 3 षटक सॉफ्ट अखेर 36 धावा 1 गडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना अष्टविनायक विक्रोळ हा संघ. स्कोर झालाय तो म्हणजेच 36 धावा झाल्यात. 3 षटक सॉफ्ट अखेर 36 धावा 1 गडी बाद. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 4थं षटक घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज झालाय गोलंदाज हर्ष. यावेळेस जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नकारला जातोय. एकच धाव भेटेल. धावला 1ने पुढे जाईल जरूर, परंतु आता प्रयत्न करावा लागेल. मोठे फटके मारावे लागतील, कारण की समोरच्या संघाकडे पाहिलं तर एक चांगली बॅटिंग स्टारकास्ट आहे. पुन्हा एकदा अकुटप्प्याचा चेंडू होता, त्याला मात्र पुल केलंय. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. यस नो याच्यामध्ये मात्र एकच धाव भेटेल. एका धावाने धावफलक पुढे जात आहे. 38 धावा होत आहेत. यावेळेस शॉर्ट आर्म डिलिव्हरी पाहायला भेटली आणि तिथे धावा भेटतील त्या म्हणजेच दोन धावा भेटत आहेत. 2 धावाने स्कोर पुढे जाईल 40 या धावसंख्येवर. या ओव्हरमध्ये पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी हर्ष करत असताना आपल्या संघासाठी 3 चेंडू टाकलेत, 4 धावा खर्च केल्या आहेत.
याही वेळेस चांगला चेंडू पाहायला भेटला. आश्चर्याचा वेध घेणारा चेंडू होता. पंच घेऊतील लेग बायच्या रूपात एक धाव येते. दोन चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. या षटकातील चौथं षटक प्रगतीपथावर असताना हर्ष यांचं चांगली कामगिरी याही ओव्हरमध्ये हर्ष यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. ओव्हरऑल जर पाहिलं तर 10 चेंडू टाकले, 13 धावा खर्च केल्यात आणि एक विकेट देखील भेटले त्यांना. यावेळेस फुल टॉस, नो चेंडू आहे. तिथे मात्र एकच धाव भेटेल. 9+1 अशा 2 धावांनी स्कोर जरूर पुढे जाईल. यावेळेस फ्रीडचा बॉल, त्याचा मात्र पुरेपूर फायदा घेत असताना चांगला झेल तिकडे पाहायला भेटला आणि 2 धावा इकडे कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली झेल होती परंतु फ्रीडचा बॉल असल्या कारणाने बॅटर जे आहेत ते बचावले जात आहेत. शेवटचा चेंडू मात्र शिल्लक आहेत. हर्षांच्या ओव्हरचा स्कोर जर पाहिला तर 45 धावा. यावेळेस जर पाहिला तर वा चांगला चेंडू पाहायला भेटला आणि तिथे रनआउटच्या रूपात मात्र विकेट माघारी जातोय. फलंदाज होतोय बाद. मैदान सोडावं लागेल आकाश यांना. स्कोर पाहिला तर 45 धावा, 45 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन गोलंदाजीवर अनिकेत येतोय. अनिकेत उर्फ बंटी गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. नवीन बॅटर मैदानात येतोय. नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर स्वतः कर्णधार आहे अष्टविनायक संघाचा ऋषी लोखंडे. पहिलाच बॉल, तिथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय. एक धाव भेटते. धाव फलकाने पुढे जाईल. 46 धावा. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं गेलं तर खूप चांगली बॅटिंग ऋषी यांनी केलेली, चांगली गोलंदाजी केलेली, परंतु संघाला गरज असताना चांगली बॅटिंग देखील केलेली.
तीच अपेक्षा असेल. आता देखील वेगवान चेंडू पाहायला भेटला. खोलवर टप्प्याचा मिड ऑफच्या दिशेने खेळून काढलाय चेंडूला. जमिनीच्या साह्याने एक धाव झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांनी स्कोर पुढे जाईल. स्कोर पाहिला तर 48 धावा. जर 60 धावा जर आल्या ना तर नक्कीच एक रोमांचक मॅच पाहायला भेटेल. कारण की दोन्ही संघ जर पाहिले तर समान ताकदीचे आहेत. दोन्ही संघांकडे चांगले बॅटर आहेत, चांगले बॉलर आहेत. त्यामुळे या मॅचला मजा येईल. याही वेळी जर पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेने मात्र चेंडूला खेळलाय, थ्रो केलाय आणि मिस फिल्डिंग पाहायला भेटली. बंटी नाखुश असेल स्वतःवर. पुन्हा एकदा 2 धावाने मात्र धावफलक पुढे जात असताना 50 धावा झाल्यात अष्टविनायक संघाच्या. यावेळेस जर पाहिलं तर नीट मिडल ऑफ द बॅट नाहीये, त्यामुळे बॅटची एज घेतली आणि एक धाव भेटते तिकडे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्नात मैदान सोडावं लागतंय. सर कोण आउट आहे? ऋषी यांना मैदान सोडावं लागतंय. रनआउटच्या रूपात फलंदाज बाद होत आहेत. 1+ विकेट. यावेळेस मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. नीट मिडल ऑफ द बॅट होत नाही चेंडू आणि नाखुश असतील करण. एकच धाव भेटेल. धावफलक जर पाहिलं तर 52 धावा झाल्यात. 1 टू गो. शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू असेल अनिकेत बंटी यांचा. स्ट्राईकला जर पाहिलं तर नवीन बॅटर मैदानात दाखल झालेत. एक अष्टपैलू खेळाडू, जबरदस्त कामगिरी त्यांच्याही माध्यमातून पाहायला भेटते. राहुल वराडकर बॅटिंगसाठी दाखल झालेत. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधील शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू अनिकेत बंटी यांचा सामना करतोय तो म्हणजेच राहुल. मागच्या मॅच मध्ये पाहिलं तर 52 धावांचं टार्गेट होतं आणि ते अक्षरशः सहजरित्या दोन्ही बॅटरने पार केला. याही वेळेस चांगला चेंडू पाहायला भेटला आणि तिकडे कोणती धाव नसणारे. डॉट चेंडूने मात्र ओव्हरची सांगता होते. 52 धावा झाल्यात. 53 धावांची गरज असेल विजयासाठी एकविरा ज्युनियर कांजूरमार्ग या संघाला.
हॅलो हॅलो. चला मॅचला मात्र सुरुवात होते. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होत असताना सलामीची जोडी मैदानात दाखल झाली, ज्यांनी मात्र मागच्याच मॅचमध्ये खूप चांगली परफॉर्मन्स केलेला आणि त्याच्या जोरावर जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील भेटलाय. तो साहिल सावंत बॅटिंगसाठी येतोय. नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर बंटी. पुढील मॅचसाठी टॉसला यायचंय दोन्ही टीम्स. विनंती असेल आपल्याला एके बाजूला जर पाहिलं तर आरोश्री 11 कांजूरमार्ग, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सदा 11 विक्रोळी टागोरनगर. दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉससाठी या. लगेच टॉस केला जाईल आणि जशी मात्र मॅच संपेल लगेचच मॅच नंबर 4 ला सुरुवात होईल. एक खूप चांगलं आयोजन नियोजन पाहायला भेटत आहे. योगेशजी दळवी यांच्या माध्यमातून गंगाई प्रतिष्ठान आयोजित साहेब चषक 2025 पर्व 10व या क्रीडा स्पर्धेचं 2 दिवसाची ही क्रीडा स्पर्धा. कालच्या दिवसात जर पाहिलं तर अबाव 40चे 4 संघ, त्याच्यामध्ये लीग फॉर्मॅट, त्याच्यामध्ये एका संघाने जबरदस्त कामगिरी केली. कनक 11 भांडूपच्या संघाने मात्र मेगा फायनलमध्ये एंट्री केली आहे. आजच्या दिवसात जर पाहिलं तर 4 ओपनचे संघ ते देखील नामांकित संघ आहे. त्यांच्यामध्ये चालू असलेलं झुंज आजच्या दुसऱ्या दिवसात पाहायला भेटतंय. हे खूप चांगलं आयोजन नियोजन. त्याचबरोबरीने जर पाहिलं तर प्रोलिंग स्पोर्ट्स यांचा देखील मोलाचा सहकार्य आणि वाटा आहे. घर बसला देखील आपण यूट्यूबवर ही क्रीडा स्पर्धा पाहू शकता. परंतु यूट्यूबवर जाऊन आपल्याला प्रोलिंग सर्च करायचं आहे आणि त्याला मात्र लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. जे बेल आयकॉन आहे ते आपण दाबायचं आहे. त्यामुळेच घर बसल्या आपल्याला प्रोलिंगच्या माध्यमातून ज्या ज्या मोठ्या स्पर्धा असतील त्या मात्र तुम्हाला पाहायला भेटेल. विपुलजी पांडुलकर यांच्या संकल्पनेतून उभारलेलं आहे प्रोलिंग स्पोर्ट्स. त्याचबरोबर 2 दिवसात आमच्याबरोबर गुणलेखकाच्या भूमिकेत पाहिलं तर आमचे मित्र संकेत गायकवाड, ते देखील चांगली कामगिरी बजावत आहेत. पंचांच्या भूमिकेत पाहिलं तर कालच्या दिवसात स्वप्नील सरताबे नाट्या होते उपपंच, त्यांच्याबरोबर मुख्य पंच देवसर होते. नॉन उपपंच जर पाहिलं तर आजच्या दिवसभरात नंदकिशोर गोटनकर ते देखील आहेत, त्यांचं देखील मुलाचं सहकार्य आहे. सदा 11 कॅप्टन टॉससाठी यायचे. आपल्या समोरील संघाचा कर्णधार आलेला आहे. राजन, विनंती असेल आपल्याला टॉससाठी या. राजन राजन टॉससाठी यायचंय. राजन इनिंगला मात्र सुरुवात होते. 52 धावा झाल्या. 53 धावांचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. स्ट्राईकला बघू शकतो साहिल सावंत, नॉन स्ट्राईकला अनिकेत सावंत, बंटी. तर वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन इनफॉर्म गोलंदाज राहुल वराडकर गोलंदाजीवर दाखल झालेत. पहिलाच बॉल त्याला मात्र सोडून दिले. पंच कळवतील अबांतरच्या रूपात. 1-1 धावाने मात्र धावफलकाला सुरुवात होती. यावेळेस फुलटॉस, त्याला मात्र समोरच्या दिशेने खेळून काढलाय चेंडू. तिथे मात्र चिखल असल्या कारणाने अडला जातोय. तोपर्यंत 2 धावा भेटत आहेत. 2 धावाने धावफलकाला सुरुवात करत असताना साहिल आपल्या इनिंगची एक चांगला खेळाडू आहे, जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. मागच्याही मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली. 15 चेंडू आणि 40 धावांची अतिशय फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला भेटलं. मी जरूर सांगू इच्छितो बोटाला जरूर दुखापत आहे त्यांच्या, परंतु ही स्पर्धा खेळतायत. साहिल यांच्या बोटाला दुखापत झालेली आहे, माझ्या मते फ्रॅक्चर आहे थोडंसं, आणि तरी देखील ही क्रीडा स्पर्धा खेळत आहेत. यावेळेस जर पाहिलं तर मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडूच्या खाली पळत असताना राहुल चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि
2 धावाने पुन्हा एकदा धावफलक पुढे नेत असताना आपल्या संघाचा साहिल. यावेळेस जर पाहिलं तर रनअप मध्ये थोडीशी यावेळेस फुलटॉस आणि त्याला मात्र मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाही. पुन्हा एकदा 2 धावा भेटतील. 2 धावाने धावफलक पुढे नेत असताना आपल्या संघाचा साहिल. यावेळेस जर पाहिलं तर बॅकअप देखील थोडासा उशिरा आला परंतु आलाय, त्यामुळेच 2 धावा भेटतील. त्याचबरोबर आमचे मित्र आणि विक्रोळीचे एक जबरदस्त गोलंदाज निलेश लोखंडे हे देखील ही क्रीडा स्पर्धा बघतायत. एक चांगले गोलंदाज होते. विक्रोळी संघाचा देखील प्रतिनिधित्व केला. खूप चांगला खेळ त्यांच्याही माध्यमातून पाहायला भेटला. स्थायी मात्र जरूर सध्या नाशिकमध्ये आहेत आणि नाशिकमधून या क्रीडा स्पर्धेचा आस्वाद घेत आहे घर बसल्या. यावेळेस जर पाहिलं तर पुन्हा एकदा 2 धावा येत आहेत. 2-2 धावाने का होईना परंतु धाव फलक चालू ठेवलंय आणि राहुल देखील खूप चांगले गोलंदाज आहे. त्यांना देखील अनुभव आहे. त्यांना देखील ठाऊक आहे की कुठला चेंडू मला टाकायचा आहे, कुठला चेंडू मला नाही टाकायचा आहे. जो वीक पॉइंट आहे त्या दिशेने मात्र गोलंदाजी करत असताना स्कोर पाहिला तर 4 चेंडूंचा खेळ झालाय. 9 धावा झाल्यात. फैजल यावेळेस जर पाहिलं तर आणखीन एक मोठा फटका पाहायला भेटला. तिकडे देखील 2 धावा होत आहेत. म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2-2 धावा येत आहेत. मैदानाची भौगोलिक स्थिती जर पाहिली तर खूप मोठी आहे. इथे षटकार चौकार मारणं सोपं नाहीये, परंतु 2 धावा घेणं देखील तितकंसं कठीण देखील नाहीये. त्याचा फायदा घेत असताना 2-2 धावाने धावफलक पुढे नेत आहे. एक चेंडू शिल्लक आहे. स्कोर जर पाहिला तर 11 धावा झाल्या आहेत. या ओव्हरनंतर मात्र पुढील मॅचचा टॉस केला जाईल. एके बाजूला पाहिलं तर सदा 11, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आरोश्री 11 कांजूरमार्ग संघ. दोन्ही कॅप्टन्स दाखल झालेत. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला भेटला कव्हरच्या क्षेत्रात. तिकडे मिसफिल्ड पाहायला भेटली आणि त्याचा फायदा घेत असताना पळत पळत चालत चालत 2-2 धावा कंप्लीट करतायत. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. स्कोर जर पाहिला तर पहिलं षटक सॉफ्ट अखेर 13 धावा. विक्रमजी कुबल आपलं देखील हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं देखील मोलाचं सहकार्य आहे. विकी कुबल आपल्याला विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घ्यायचं आहे. पुढील मॅचचा टॉस केला जातोय.
आरोशी 11 या संघाने मात्र नाणेफेक जिंकले. आपला डिसिजन कळवायचा आहे कॅप्टन. मॅच जर पाहिली तर मॅच बनवायचा प्रयत्न करताय दोन्ही बॅटर, परंतु त्यांना रोखून ठेवण्यासाठी गोलंदाजीवर गोलंदाज सज्ज होताना दिसतोय. करण सोनावले ते देखील सज्ज होत आहेत. त्यांच्याकडे देखील अनुभव आहे. याच मैदानातून क्रिकेटला सुरुवात केली आणि बघता बघता आज ओमान सारख्या देशाचं प्रतिनिधित्व करत असताना देखील पाहायला भेटत आहेत. लेझर क्रिकेटच्या माध्यमातून सध्या स्थायी आहे तिकडे आणि रबर बॉलची क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी आणि सुट्ट्यांची मजा घेण्यासाठी देखील मुंबईत विक्रोळीत दाखल झालेत. पहिला बॉल चांगला पिचिंग पाहायला भेटली. यावेळेस थोडंसं वळण दिलेलं चेंडूला आणि त्याचाच फायदा भेटला करण यांना. डॉट चेंडूने मात्र ओव्हरची सुरुवात करत असताना दुसरा षटक प्रगतीपदावर आहे. स्कोर जर पाहिला तर 13 धावा झाल्यात आणि 53 धावांचं आव्हान आहे विजयासाठी. मागच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर 52 धावा सहजरित्या पार केलेल्या. दोन्ही बॅटरने चांगली कामगिरी केलेली. या मॅच मध्ये चांगली पिचिंग पाहायला भेटली. खोला टप्प्याचा चेंडू त्याला मात्र मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलाय आणि वेगाने 2 धावा तिकडे कंप्लीट केल्या आहेत. मोठे फटके येत नाहीयेत याचा अर्थ की डॉट नाही करायचे चेंडू. 2-2 धावा कंप्लीट करतायत. सन्माननीय दत्ताजी दळवी साहेब, माजी महापौर मुंबई यांचं देखील पुन्हा एकदा आगमन होत आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. याही वेळेस एक जबरदस्त फटका, उत्तुंग षटकार. चेंडू जातोय सीमारेषा पार नाही जाते, परंतु इकडे असं वाटलं की षटकार जाईल, परंतु मैदानातच पडला चेंडू आणि इकडे चांगला झेल पाहायला भेटला. फलंदाज होतोय बाद. बंटीची खेळ होते संपुष्टात. निलेश यांच्या माध्यमातून एक जबरदस्त कॅच पाहायला भेटली. विक्रोळी पार्क साइडचे खेळाडू बॅटिंग मध्ये देखील चांगला परफॉर्मन्स पाहायला भेटलाय त्यांच्याकडनं. नवीन फलंदाज बॅटिंग साठी दाखल झाले आहेत. हर्ष येत आहेत बॅटिंगला. एक अष्टपैलू खेळाडू आणि युवा खेळाडू आहेत, त्यामुळे एक युवा टॅलेंट कांजूर मार्गच्या विभागातनं मात्र क्रिकेटला देत असताना हर्षच्या माध्यमातून नवीन फलंदाज हर्ष दाखल झालेत मैदानात. करण पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला भेटला. कव्हरच्या क्षेत्रात खेळाडू होता, त्याच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय. तिथे मात्र धावा भेटतील. 2 धावांसाठी धावफलक पुढे जाईल.
यावेळी जर पाहिलं तर कव्हरच्या दिशेने जबरदस्त फटका पाहायला भेटला आणि चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषा पार. धाव भेटतील 4-4-4. येतोय चौकार. एकवीस धावा झाल्यात. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर करण यांनी चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत 8 धावा खर्च केल्या आहेत. एक विकेट देखील महत्वाची त्यांना भेटली बंटीच्या रूपात. शेवटचा चेंडू, हा चेंडू निर्णायक असेल. एकोणीस चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. स्ट्राईकला बघू शकतो आपण हर्ष यांना. याही वेळेस वेगवान चेंडू आणि या बॅटची एज घेतली. विकेटचं होतंय पतन. फलंदाज होतोय बाद. हर्षची खेळ होते संपुष्टात. वैयक्तिक दुसरं आणि या संघासाठी तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजीवर दाखल झालेत. गोलंदाज राहुल वराडकर येत आहेत. अनुभव आहे राहुलकडे आणि तोच आता पणाला लावा लागणार. पहिल्या ओव्हरमध्ये थोडे धावा जास्त आलेल्या, 13 धावा आलेल्या, परंतु तदनंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगला कमबॅक पाहायला भेटला करणच्या माध्यमातून. जो लेदर क्रिकेटचा एक्सपिरियन्स आहे तो मात्र इथे शेअर करताना दिसले. 8 धावा खर्च केल्या, 2 विकेट देखील भेटले त्यांना. यावेळेस जर पाहिलं तर वाईड यॉर्कर पाहायला भेटला, त्याला मात्र टॅप केला एका धावेसाठी. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नकारला जातो. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. धावला एका धावाने पुढे जात असताना यावेळी जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. नीट मिडल ऑफ द बॅट झाला नाही. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. स्वप्नील सोंड येत आहे तिकडे. फेकी करतील तोपर्यंतच एकच धाव भेटेल. याही वेळेस जर पाहिलं तर वा जबरदस्त चेंडू पाहायला भेटला तिकडे. रनआउटची संधी होती परंतु डायरेक्ट हिट झाला नाही. चांगला बॅकअप पाहायला भेटला तिकडे स्वप्नील यांच्या माध्यमातून, परंतु निर्धाव चेंडू येतोय.
एक एक डॉट चेंडू मात्र मॅच मध्ये आणताना दिसेल अष्टविनायक संघाला. चांगली गोलंदाजी राहुल यांच्या माध्यमातून. अनुभव आहे राहुलकडे देखील, कित्येक वर्ष क्रिकेट खेळत आहेत. ओरम क्रिकेट खूप चांगलं खेळतात. टेनिस बॉलचं असेल, रबर बॉलचं असेल, चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला भेटलेत. याही वेळेस व्हेरिएशन पाहायला भेटलं. कटर पद्धतीचा चेंडू पाहायला भेटला. तिथे धाव भेटेल एक. क्षेत्ररक्षक ज्या दिशेने मात्र ठेवलाय ना त्या दिशेची मात्र गोलंदाजी करतायत, की भाग पाडतायत की त्या दिशेला मात्र फटका खेळावा, जेणेकरून मोठे फटके येत नाहीयेत. परंतु धावा देखील जास्त होत नाहीये. पहिल्या मॅचमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर प्रत्येक चेंडूवर 2-2 धावा आल्या. 4 चेंडू झालेत, 3 धावा खर्च केल्या आहेत. त्याचबरोबर रोलिंग स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा विपुलजी पांडुलकर यांचं देखील इकडे आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. सध्याच्या घडीला पाहिलं तर अनेक मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा कव्हर करत असताना हा यूट्यूबचा चॅनल आपल्या भेटीला आलाय, तो म्हणजेच रोलिंग स्पोर्ट्स. विपुलजी पांडुलकर आणि त्यांची पूर्ण टीम या स्पर्धेवर लक्ष ठेवून आहे. एक चांगली स्टार कास्टिंग पाहायला भेटते त्यांच्या माध्यमातून. 13 चेंडू आणि 28 धावांची गरज. हा चेंडू मात्र निर्णायक असेल. राहुल यांचा किती कमी धावा येतील यावर लक्ष असेल. परंतु साहिल, क्षमता आहे साहिलकडे देखील मोठ्या फटक्याची. एखादा मोठा फटका जर आला तर नक्कीच मॅच मध्ये घेऊन येतील आपल्या संघाला. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथे मात्र एक धाव कंप्लीट केली आणि एकाच धावावर समाधान मानावं लागेल साहिल यांना. स्कोर जर पाहिला तर 3 षटक ऑफ द अखेर, 26 धावा 2 गडीच्या मोबदल्यात. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. 25 धावा झाल्यात. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे विजयासाठी. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 4थं षटक घेऊन गोलंदाजीवर ऋषी लोखंडे दाखल झालेत. चला जास्त वेळ घेऊ नका. दोन्ही टीम्स, आपल्याला विनंती असेल थोडीशी घाई करा. वेळेचं बंधन आहे, आपल्याला थोडं फास्ट क्रिकेट खेळावं लागेल कारण की आजचा शेवटचा दिवस आहे. यापुढील होणारा सामना एके बाजूला जर पाहिला तर विक्रोळी टागोर नगरचा सदा 11, दुसऱ्या बाजूला पाहिला तर कांजूरमार्गचा आरोश्री 11. आरोश्री 11 संघाने नाणेफेक जिंकले. आपला आपण निर्णय कळवायचा आहे, डिसिजन कळवायचं आहे. आरोश्री 11 मागच्या मॅच मध्ये मात्र जबरदस्त कामगिरी केलेली या दोन्ही खेळाडूंनी एकमेकांच्या विरोधात. फुल टॉस आहे, त्याला मात्र लॉफ्ट केलंय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, चांगले फिल्डिंग एफर्ट्स पाहायला भेटले तनुष कोटेन यांच्या माध्यमातून. चांगली फेकी, वा 2 धावा भेटतील तिकडे.
पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, 2 धावा येत आहेत, 2 धावाने धावफलक पुढे जात आहे. 28 धावा झाल्यात, 11 चेंडू आणि 25 धावांची गरज. एक हाय व्होल्टेज मॅच आपल्या समोर रंगत असताना गंगाई प्रतिष्ठान आयोजित साहेब चषक 2025 पर्व 10वे या क्रीडा स्पर्धेचे यावेळेस रडार मध्ये आहे आणि चेंडूला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. जात असताना 6 धावांसाठी, माफ करा, इथे विकेटचं पतन होतंय, फलंदाज होतोय बाद. इथे मात्र चांगला कमबॅक पाहायला भेटला ऋषींच्या माध्यमातून. फटका जरूर हवेत होता, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे होते आणि विकेट गेली. साहिल यांची मैदान सोडावं लागले. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. ऋषभ बॅटिंग साठी दाखल झालेत. डावखोऱ्याचा ऋषभ. मॅच मात्र येऊन थांबले 10 चेंडू आणि 25 धावांवर. चला मॅच चालू करा, जास्त वेळ घेऊ नका. 10 चेंडू आणि 25 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. डावखोऱ्याचा ऋषभ. पहिलाच बॉल आणि इथे मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा भेटतील 6. येतोय षटकार. पुढ्यात टाकलेला चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतला बॅटर ऋषभने. रिप्ले मध्ये देखील आपण बघू शकतो, अक्षरशः चेंडूला खोदून काढला. यॉर्कर टाकायचा प्रयत्न होता, थोडासा चेंडू मागे पडला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला ऋषभ यांनी. चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार येतोय. धावफलकात 6 धावांनी भरत असताना 34 धावा. अजून देखील 9 चेंडू आणि 19 धावांची गरज. दोन्ही संघांसाठी जर पाहिलं तर रबर बॉलचा क्रिकेट आहे, त्यामुळे मॅच ऑन आहे. याही वेळेस आणखीन एक मोठा फटका पाहायला भेटला तिकडे आणि याही चेंडूवर बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. 6 धावांसाठी षटकार. चांगला फटका पाहायला भेटला. वेगवान चेंडू टाकताय, परंतु ज्या वेगाने चेंडू येतोय त्याच वेगाने चेंडूला पाठवलं जातंय मैदानाच्या बाहेर. सलगचे 2 षटकार ऋषभ यांच्या बॅटमधनं जबरदस्त कामगिरी करताय, कारण की संघाला गरज आहे. 2 ते 3 मोठे फटके जर आले तर नक्कीच एकविरा ज्युनियर कांजूर 11 हा संघ मात्र मॅच मध्ये येताना दिसेल. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल पाहायला भेटतोय. थोडंसं दडपण निर्माण झालेलं असेल गोलंदाजावर. सलगचे 2 षटकार.
याही वेळेस जर पाहिलं तर अखू टप्प्याचा बॉल आहे, त्याच्यावर पंच कळवतील. 22 रुपयात एक धाव येते. धावला एका धावाने पुढे जाते. 1 बाउंसची वॉर्निंग दिली जाते. स्कोर पाहिला तर 41 धावा. 1 टू गो. शेवटचा चेंडू आहे. हा चेंडू निर्णायक असेल, परंतु बॅटिंगसाठी अजय दाखल आहेत मैदानात. शेवटचा बॉल. वेगवान चेंडू पाहायला भेटला, परंतु पंच दंडित करतील गोलंदाजाला. अवंतरच्या रूपात एक एक्स्ट्राची धाव येते. धावल का एका धावाने भर पडत असताना स्कोर जर पाहिला तर एका धावाने पुढे जाईल. 42 धावा. आता मात्र 12 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 12 धावांची गरज. माफ करा, 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. यावेळेस जर पाहिला तर फुलटॉस चेंडू आहे आणि त्याच्यावर एक एक्स्ट्राची धाव भेटली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न नकारला जातोय. पंच कळवतील. 22 रुपयात एक एक्स्ट्राची धाव येते. धावफलक एज लागली का? ओके, एज लागली आणि त्यामुळेच एका धावाने धावफलक पुढे जाईल. 43 धावा झाल्यात. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. हॅलो. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. वैयक्तिक पहिला आणि शेवटचा निर्णायक षटक टाकण्यासाठी गोलंदाजीवर दाखल झालेत तनुज कोटियान. भारतीय संघासाठी देखील प्रतिनिधित्व केलंय. इंडिया ए संघासाठी खेळत असताना चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटली. रणजी ट्रॉफीमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स. अष्टपैलूच्या कामगिरीवर मागच्या रणजी स्पर्धेत जर पाहिलं तर मालिकावीरचा किताब त्यांनी जिंकला. याही वर्षाच्या रणजी स्पर्धेत खूप चांगला परफॉर्मन्स. भारतीय संघासाठी देखील निवड झालेली होती. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा करून इंग्लंडचा दौरा करून आलेत आणि थेट विक्रोळीत दाखल झालेत. यावेळेस जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे असफल होतो. एक धाव भेटते. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज.
5 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. स्ट्राईकला आपण बघू शकतो डावखोऱ्या हाताचा फलंदाज रिषभ दाखल झालेत. 2 मोठे फटके त्यांच्याही बॅटमधनं पाहायला भेटले, परंतु आता 9 धावा कराव्या लागतील. कंपल्सरी चेस आहे या क्रीडा स्पर्धेचा नियम. यावेळेस मोठा फटका खेळला जरूर आहे. क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे आणि चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. चेंडू जातोय वन बाउन्स चौकाराच्या दिशेने. 4 धावांसाठी धावफलक पुढे जाईल. थोडेसे सफल झाले, जागा बनवली स्वतःसाठी आणि एक जबरदस्त फटका पाहायला भेटला. स्कोर जर पाहिला तर 48 धावा. अजून देखील 5 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 5 धावांची गरज विजयासाठी. चार चेंडू आणि 5 धावांची गरज. चांगली बॅटिंग आतापर्यंत जर पाहिलं तर रिषभ आपल्या संघासाठी करतायत. 2 षटकार 1 चौकार. 4 चेंडूंचा सामना करत असताना 16 या धावसंख्येवर खेळत आहेत. याही वेळेस मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील चेंडूपर्यंत, फेकी करतील तोपर्यंत मात्र 2 धावा घेत आहेत. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. तीन चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. एक चांगली हाय व्होल्टेज सामना मैदानात रंगत असताना प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. यावेळेस जर पाहिलं तर अखूट टप्प्याचा बॉल होता, त्याला मात्र भिरकावून दिलाय, मागच्या दिशेने खेळून काढलाय. 2 धावा कंप्लीट केलाय. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि इकडे बघता बघता 3 धावा कंप्लीट केलाय आणि संघ मात्र विजयाच्या दिशेने नेताना दिसतील. रिषभ आपल्या बॅटिंगच्या जोरावर मात्र संघाला विजयाच्या दिशेने नेऊन जात आहेत. 11 कांजूरमार्ग हा संघ मात्र विजय होतोय. खूप चांगला प्रयत्न केला तो म्हणजे अष्टविनायक विक्रोळी संघाने, परंतु क्रिकेटचा खेळ एक संघ विजय होतो तर एक संघ पराभूत होतो. परंतु लीग फॉर्मॅट असल्याने अजून देखील संधी आहे. विनंती असेल या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना 6 चेंडूंचा सामना केलाय आणि तब्बल 21 धावांवर नाबाद खेळी करत संघाला मात्र विजयाच्या दिशेने घेऊन गेले. रिषभ, विनंती असेल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार करता आपण इकडे यायचंय समालोचन कक्षात आणि